मित्रांनो, जर का CTT क्रॅक करायची असेल तर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 30 पैकी 30 गुण पाहिजे. मी तुम्हाला काही शॉर्ट्स शिकवत आहो आणि महत्त्वाचेच प्रश्न या ठिकाणी आहे. 0.07 डिवाइडेड बाय p इज इक्वल टू 0.01 यदि है तो p का मान निकालिए. ऑप्शन तुमच्या पुढे आहे 0.0007, 0.07, 0.7 अँड 7. सुरुवातीला एक सांगतो, जर का तुम्ही स्टडी मॅथ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. याच्यावर ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो कसं असतं की हा जो p आहे हा या ठिकाणी न्या आणि हे 0.01 या ठिकाणी टाका. झालं तुमचं, आता आन्सर निघतं 0.007 डिवाइडेड बाय 0.01. आता काय करायचं, याचा जो छेद आहे तो पूर्णांक झाला पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार की या ठिकाणी हा जो पॉइंट आहे हा पॉइंट इथे नेणार, म्हणजेच हा झाला 1. आता याचे पडसाद वर काय उमटते, हे 2 अंकानंतर हा जर पुढे नेत असाल तर हा पॉइंट सुद्धा 2 अंकानंतर पुढे न्यावं लागेल. म्हणजे हे येणार आहे 0.7. 0.7 डिवाइडेड बाय 1 इज इक्वल टू 0.7. आन्सर आहे तुमचा 3rd. अशा पद्धतीने जर का तुम्ही ट्रिक्स यूज केला तर निश्चितचपणे तुम्हाला CTT पेपरमध्ये मॅथमॅटिक्समध्ये 30 पैकी 30 मार्क्स मिळणार आहे, निश्चितच मिळणार आहे. थँक्यू.